अनेक वेळा गोपी यशोदेकडे कान्हाच्या तक्रारी घेऊन येत असत. प्रत्येकजण एकच गोष्ट सांगे की कान्हा आज माझ्या घरी आला होता. त्याने लोणी चोरून खाल्ले. माझी सगळी लोण्याची मडकी त्यांनी रिकामी केली. काही तर त्यांनी फोडूनही टाकली. आता यशोदा तर त्याच त्याच तक्रारीच ऐकून अगदी कंटाळून गेली होती. शेवटी एक दिवस ती म्हणाली की अगं, तो एवढा राज रोज दिवसा उजेडी सर्व मुलांना घेऊन तुमच्या घरी येतो, चोरी करतो आणि निघून जातो. तुम्ही करता काय त्यावेळेला? आता तुम्ही असे करा की तुम्ही सगळ्या मिळून एक दिवस त्याला पकडून माझ्याकडे घेऊन या. आता खरे विचार केला तर ह्याच गोष्टीची अडचण होती. कारण कान्हा कधी चोरी करून जातो ते त्यांना कळायचेच नाही. काही वेळेला तर असं व्हायचं की तो त्यांच्या समोरून हसत हसत निघून जायचा. तेव्हा त्या फक्त त्याच्याकडे बघत बसायच्या. त्याला पकडायचे त्यांना भानच राहत नसे. शुकदेव म्हणतात की राजा, अरे, जे योग्यांना, तपस्वी लोकांना, विद्वानांना दुर्लभ असलेले परब्रह्म आहे ते या गोपींच्या हाती कसे लागणार? पण ते असो, आता त्या सर्वांनी मिळून एक अगदी योजना आखली होती. प्रभावती नावाची जी गोपी होती ती म्हणाली की तुम्ही काळजी करू नका, मी सांगते तसं आपण सगळ्याजणी करूया आणि मी त्याला पकडून दाखवतेच आणि यशोदेच्याकडे घेऊन जाते, बघाच तुम्ही. कान्हाला हे कळले. मात्र त्याने ठरवले की आज सगळ्यांना घेऊन राजरोसपणे प्रभावतीकडे जायचे, चोरी करायची आणि स्वतःला पकडून घ्यायचे. कान्हाने सर्व मित्रांना आपल्याप्रमाणे डोक्यावर मोरपीस लावायला सांगितले. सगळेजण म्हणाले की अरे, मोरपीस कशाला? तर कान्हा म्हणाला की तुमच्या एक लक्षात येतं का की तुम्ही सगळे गोपी आल्यावर पळून जाता, मी एकटा तिथं असतो. त्यावेळी त्या गोपी माझ्याकडे बघत बसतात आणि मी त्यांना फसवून हसत हसत निघून येतो. बाकीचे मित्र म्हणाले, अरे खरंच आम्हाला पण ह्या गोष्टीचे नेहमी आश्चर्य वाटते की तू प्रत्येक वेळी असा निसटून कसा जातोस. तर कान्हा म्हणाला, अरे तुम्हाला माहिती नाही, माझ्या डोक्यावर जे मोरपीस आहे ना, त्याचे रंग इतके सुंदर आहेत की माझ्याकडे बघायच्या ऐवजी त्या गोपी त्या माझ्या मोरपिसातल्या रंगांकडे बघत बसतात आणि त्या रंगांकडे बघत बसतात तोपर्यंत मी त्यांचा डोळा चुकवून कधी बाहेर पडतो ते त्यांना कळत नाही. पण आज आपण असे करू, हे मोरपीस सगळ्यांनीच आपल्या डोक्यावर लावायचे. झालं. ठरल्याप्रमाणे सगळ्यांनी सगळी योजना आखली. आतमध्ये सर्व गोपींची योजना आणि बाहेर भगवान श्रीकृष्णाची योजना असे सुरू होते. आता प्रभावती ठरल्याप्रमाणे लपून बसली होती. तिने घराचे दार सुद्धा थोडेसे उघडेच ठेवले होते. तिच्याबरोबर इतर गोपिका सुद्धा तिच्याच घरात कुठे कुठे लपून बसल्या होत्या. प्रभावतीने मुद्दामच लोण्याचे मडके सगळ्यांना दिसेल असे थोडे वरती ठेवले होते. दुपार झाली. गावात थोडी शांतता पसरली. एक एक जण ठरल्याप्रमाणे डोक्यावर मोराचे पीस लावून प्रभावतीच्या घराकडे आले. सगळ्यात शेवटी कान्हा आला आणि प्रभावतीचा मुलगा श्रीदामात मात्र त्याच्याच घरात थांबला होता. प्रभावतीच्या घरात अगदीच सामसूम होती आणि दार सुद्धा थोडेसे उघडेच होते. सर्वप्रथम कृष्णाने पुढे होऊन दार उघडले आणि मग एक एक जण अगदी आवाज न करता घरात शिरले. इकडे तिकडे बघितले तर तिथे कोणीच दिसेना. मग आपले लोण्याचे मडके आहे कुठे असं म्हणून त्यांनी चहूकडे नजर टाकली तर थोडे उंचावर लोण्याचे मडके त्यांना ठेवलेले दिसले. सहज हात पुरणार नव्हता, पण तिथे लाकडी पाट होते. एकावर एक 2-3 पाट ठेवले आणि मग कृष्णाचा हात त्या मडक्यापर्यंत पोचला. त्याने ते मडके अगदी अलगदपणे खाली उतरवले. आता सगळे त्याच्या भोवती जमले. कृष्णाने लोणी वाटायला सुरुवात केली आणि उरलेले लोणी आता तो तोंडात घालणार इतक्यात इतक्यात प्रभावती अगदी आवाज न करता तेथे आली आणि लोणी खाणाऱ्या कृष्णाचा हात तिने पकडला आणि म्हणाली,
चल आता तुझ्या आईला प्रत्यक्षच दाखवते, तू कसा माझ्याकडे येतोस, तू कशी चोरी करतोस, आणि आज तिनेच सांगितल्याप्रमाणे मी तुला पकडले आहे, तू चलच आता. कृष्ण म्हणाला, अगं तू असं करू नको, मी लागलं तर परत तुझ्या घरी कधी सुद्धा येणार नाही. आणि आता तू जर मला माझ्या आईकडे घेऊन गेलीस तर आई मला रागवेल, कदाचित मारेल, किंवा अगदी कदाचित परत त्या उखळाला बांधेल. आठवतंय ना तुला ते सगळं? पण प्रभावती आता त्याच्या रडण्याकडे आणि विनवण्याकडे अजिबात लक्ष देत नव्हती. तिने त्याच्याकडे संपूर्ण दुर्लक्ष केले आणि हाताला धरून कृष्णाला ओढत ओढत ती घेऊन जात होती. तिच्या मागे सगळी मुले आणि सगळ्या गोपिका सुद्धा होत्या आणि त्यांनी प्रत्यक्षच पाहिले होते की प्रभावतीने त्याला लोणी खाताना किंवा लोणी चोरताना पकडलं आहे. रस्त्यातून जाताना प्रभावतीच्या नात्यातील एक प्रौढ व्यक्ती समोरून येताना प्रभावतीने पाहिली. मग तिने डोक्यावरून खाली आलेला पदर डोक्यावर घेण्यासाठी अगदी एकच क्षण कान्हाचा हात सोडला. चपळाई करून कान्हाने खूण केली आणि श्रीदामाला जवळ बोलवले आणि आपण प्रभावतीपासून पटकन दूर झाला. आता प्रभावतीने कान्हा समजून आपल्याच मुलाचा हात हातात धरला होता. यशोदेच्या वाड्याजवळ येताच तिने यशोदेला हाका मारायला सुरुवात केली. यशोदे, बाहेर ये बरं. हा बघ तुझा कान्हा माझ्या घरातील लोणी खाताना त्याला मी आता प्रत्यक्ष पकडला आहे. तुला पुरावा हवा होता ना, हा घे. ओरडा आरडा ऐकून यशोदा बाहेर आली आणि काय झाले म्हणून विचारले. तर प्रभावती म्हणाली, हा बघ तुझा कान्हा चोरी करताना मी त्याला प्रत्यक्ष पकडला आहे. यशोदेने प्रभावतीकडे पाहिले आणि ती तिच्याकडे बघतच बसली, कारण तोपर्यंत तर कान्हा यशोदेच्या मागे जाऊन उभा राहिला होता. प्रभावती तर तिच्याच मुलाचा हात धरून उभी होती. यशोदा हसत हसत म्हणाली, अगं प्रभावती, तू नक्की कान्हाला पकडले आहेस का? कुठे पकडले सांग बरं. तर प्रभावती म्हणाली की माझ्या घरात लोणी खाताना. यशोदा म्हणाली की तुला खात्री आहे का? आणि तू त्याला पकडलेस तेव्हा अजून कोणी तिथे होतं का? तेव्हा प्रभावती म्हणाली की हो, ह्या सगळ्या गोपी तिथे होत्या आणि ही सगळी मुलं सुद्धा होती. आता हे बघून यशोदा म्हणाली, हो का ग, तुम्ही सगळ्या होता? त्या म्हणाल्या, हो, आम्ही प्रत्यक्ष पाहिलं आहे. आता यशोदेच्या पुढे तिने आपल्या हातात धरून आणलेल्या आपल्याच मुलाला पुढे उभे केले. यशोदा म्हणाली, अगं प्रभावती, जरा नीट बघ कोण आहे ते. मला असे वाटते की तुझी आज झोप पुरी झालेली दिसत नाहीये, त्यामुळे तुला तुझा मुलगा आणि माझा कान्हा यातला फरक कळला नाही. प्रभावती म्हणली, म्हणजे काय? मी प्रत्यक्ष कान्हाला पकडलाय. यशोदा म्हणाली, नीट बघ तुझ्या हाताशी कोण आहे ते. प्रभावतीने पाहिले तर खरोखरच तिचाच मुलगा तिने धरून आणला होता. आता तिला कळेना, ती रडवेली झाली. ती म्हणाली, अगं यशोदे, मी खरंच सांगते, मी कान्हालाच पकडले होते. या सगळ्या जणी तिथे होत्या, त्यांना विचार. त्या सगळ्या जणी म्हणाल्या की हो, आम्ही तिथेच होतो. प्रभावतीने कान्हालाच पकडले होते. पण आम्हाला असे वाटते की तुझा हा कान्हा आहे ना, हा काहीतरी जादू करतो आणि आम्हाला सगळ्यांना फसवतो. आता प्रभावतीला तर रडूच यायला लागले. सगळ्या गोपी सुद्धा प्रभावतीप्रमाणेच बुचकळ्यात पडल्या होत्या, कारण त्यांनी पाहिले होते की प्रभावतीने कान्हालाच पकडले होते. मग शेवटी प्रभावती आपल्याच मुलावर चिडली आणि ती म्हणाली की तू कसा आलास कान्हाच्या ऐवजी? तर तो म्हणाला की अगं आई, तूच कान्हाचा हात सोडून दिलास आणि माझा हात धरलास, आता मी तरी काय करू? ते काही असो, पण यावेळी पण कान्हा अगदी सही सलामत सुटला होता. शुकदेव म्हणतात, अरे परीक्षिती राजा, कोणी अहंकार केला तर तो भगवंताला अजिबात आवडत नाही.
प्रभावती अहंकाराने म्हणाली होती की मी कान्हाला पकडून यशोदेसमोर उभा करीन. म्हणूनच भगवंताने प्रभावतीची फजिती केली होती. तिच्या पदरी निराशा आली होती. भगवंत खरं तर ज्ञानाने, योगाने, तपाने कशानीच हस्तगत होत नाही. तर भगवंत अगदी प्रेमाने म्हणजेच भक्तीने हस्तगत होतो, हे खरे सत्य आहे. आणि हेच प्रभावतीला उमगले नसल्यामुळे तिने थोडासा अहंकार दाखवला आणि तिने स्वतःचीच फजिती करून घेतली.